आता आपण क्रमागत संख्या हे आपण शिकणार आहोत। आता क्रमागत संख्या कशा काढायच्या यासाठी आपली ज्या प्रकारे बेरजेचं उदाहरण येतं ते आपण शिकणार आहोत। आता बघा इथे प्रश्न दिलेला आहे, 5 क्रमागत संख्या की तीसरी संख्या 3 है तो इनका योग क्या होगा। आता बघा म्हणजे काय सांगितलंय का 5 क्रमागत संख्या आहे म्हणजे 5 क्रमाने आलेल्या संख्या आहेत आणि त्यांच्या जी मधली संख्या आहे 5 क्रमागत संख्यामधली ती काय 3 आहे। तर इन संख्याओं का योग, योग म्हणजे यांची बेरीज काय असेल हे तुम्हाला काढायचं आहे। यासाठी काय करायचं माहिती आहे का, जेवढ्या संख्या तुम्हाला सांगितल्या तेवढ्या आपण उभ्या रेषा मारून घ्यायच्या। किती सांगितलं आहे 5 क्रमागत संख्या 1 2 3 4 आणि 5 किती सांगितल्या होत्या 5 क्रमागत संख्या। हे आपण 5 रेषा मारलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी, त्याच्यातली तिसरी संख्या ही 3 आहे। आता बघा 5 क्रमागत संख्यामधली तिसरी संख्या किती आहे 3 आहे। आपण इकडे जर मोजत गेलो 1 2 आणि 3, 3 नंबरला म्हणजे इथे 3 संख्या आहे। मग आता आपल्याला हे लक्षात येईल का हे 3च्या इकडे काय असेल 4, कारण क्रमागत म्हटलंय ना 4, इथे काय असेल 5। आता इकडे काय असेल 3च्या पुढे 2 आणि 1। मग ह्या क्रमागत संख्या आहेत यांची काय करायला लावलेले, तुम्हाला बेरीज करायला लावलेले। हां आता या आपण जर यांची बेरीज केली 2 आणि 3, आता हे बघा 1 आणि 2 3 3 3 6 6 आणि 4 10 10 10 आणि 5 15। बघा यांची जर आपल्याला बेरीज केली तर आपल्याला 15 उत्तर मिळतं। किती उत्तर मिळतं 15। मग हेच या प्रश्नाचं उत्तर आहे 15। म्हणजे याचा अर्थ 5 क्रमागत संख्या जेव्हा आपल्याला काढायला लावतात आणि त्याच्यातली एक संख्या दिलेली असते, सर्वात पहिले काय करायचं, जेवढ्या संख्या दिल्यात इथे 6 दिले असेल तर आपण 6 रेषा मारून घेतल्या असत्या आणि त्यांनी काय दिले तिसरी संख्या, म्हणजे आपण जर इथून 1 2 तिसरी संख्या 3 आहे म्हणजे यांचं काय विचारलं होतं योग विचारले होता। योग म्हणजे बेरीज करणे, तर यांची आपण बेरीज करून घेतली। या प्रकारे आपण क्रमागत संख्या ज्यांचा योग म्हणजे जिथे बेरीज करायला लावलं त्या अशा प्रकारे काढू शकतात।